नमस्कार. आज आपण एका म्हणायला गेलं तर खळबळजनक विषयावर बोलणार आहोत. कोल्हापूर महानगरपालिकेतली ही गोष्ट आहे. एका ठेकादाराने थेट काही अधिकाऱ्यांवर टक्केवारीनुसार पैसे घेतल्याचा म्हणजे रोख रक्कम घेतल्याचा आरोप केलाय. जरा सविस्तर बघूया काही प्रकरण. हो नक्कीच. जहाँ हर मुद्दे पर होती है खरी चर्चा, चर्चा मंदिर। ही घटना तशी म्हणजे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारीच आहे. कारण कसं आहे, एरवी दबक्या आवाजात चर्चा होते, पण इथे तर थेट लेखी आरोप आहेत आणि तेही एका ठेकेदाराकडून, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर. त्यामुळे हे गंभीरपणे घ्यायलाच हवं. हो, श्रीप्रसाद संजय वराळे त्यांनी जे आरोप केलेत ना, त्यात अधिकाऱ्यांची नावं आणि त्यांना किती रक्कम दिली हे पण सांगितले म्हणे. म्हणजे अतिरिक्त आयुक्त राहुल यांना म्हणे 1%, साधारण 60,000 रुपये. अच्छा. शहर अभियंता नेत्रदीप यांना 2% म्हणजे 1,20,000, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा त्यांनाही 1,20,000, उपशहर अभियंता कांबळे यांना 60,000. आणि लेखापरीक्षक? हो, लेखापरीक्षक कलावती यांना रोख 30,000 रुपये असं त्यांनी म्हटलं. बापरे. म्हणजे हे आकडे जर खरे असतील तर एकूण रक्कम जवळपास 4.25 लाखाच्या घरात जाते. आणि पदांचा उल्लेख, नावांचा कट, हे प्रकरण साधा नाहीये. बरोबर. आणि हे असं अचानक नाही आलेलं समोर. याच्या मागे पण एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे झालं काय की आधी माजी नगरसेवक आहेत सत्यजित कदम, त्यांनी याच ठेकेदारावर म्हणजे वराळे यांच्यावर आरोप केला होता. कशाबद्दल? की कसबा बावड्यातलं ड्रेनेजचं काम केलं नाही धड आणि 85 लाखांची बिलं उचलली. अच्छा, म्हणजे आधी त्यांच्यावर आरोप झाला होता. हो, आणि त्याला उत्तर म्हणून वराळे यांनी हे सगळं समोर आणले. हे टक्केवारीचे प्रतिआरोप केलेत. वराळे यांचं म्हणणं असं आहे की बिलाची रक्कम जीएसटी वगैरे धरून 72,16,000 होती, पण त्यांना प्रत्यक्षात फक्त 66,58,000 रुपयेच मिळाले. अच्छा, म्हणजे स्वतःवरचा आरोप खोडून काढताना त्यांनी प्रशासनातल्या दुसऱ्या गोष्टीवर बोट ठेवले. पण यातली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त तोंडी आरोप नाही केलेत. हो, तेच तर. पुरावे असरीसप दावा केलाय त्यांनी. की कनिष्ठ अभियंता प्रज्ञा यांना 80,000 रुपये गुगल पेनं पाठवलेत आणि त्याचा स्क्रीनशॉट पण उपलब्ध करून दिलाय म्हणे. अरे वा. म्हणजे आता फक्त बोलण्यापुरते राहिले नाहीये, डिजिटल पुरावा. जर तो स्क्रीनशॉट खरा असेल आणि पडताळणी टिकला तर मग या प्रकरणाला वेगळं वळण लागेल. हो ना. मग तपास यंत्रणांसाठी हा एक महत्वाचा धागा ठरू शकतो. जबाबदारी निश्चित करायला मदत होईल. आणि हे खरंच म्हणजे धक्कादायक आहे. बरोबर. आणि त्यातल्या त्यात आता निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे याचे राजकीय पडसाद पण उमटणारच. राजकीय परिणाम तर होतीलच, पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न प्रशासकीय कार्यपद्धतीचा आहे असं मला वाटतं. म्हणजे हे फक्त या काही लोकांपुरतं मर्यादित प्रकरण आहे की ही टक्केवारी पद्धत, काय म्हणतात त्याला, रुळली आहे कामांमध्ये? हाच प्रश्न आहे. जर अशी पद्धत असेल तर मग कामाची गुणवत्ता काय राहत असेल? सार्वजनिक पैशाचं काय होत असेल? पारदर्शकतेचा प्रश्न आहेच. आणि अजून एक मुद्दा आहे बघा. वराळे असं म्हणतात की त्यांनी हे पैसे दिले, पण त्याचवेळी ते असंही म्हणतात की त्यांचं बिल नियमानुसारच मंजूर झालं होतं. हे थोडं गोंधळात टाकणारं नाहीये का? अगदी. हा महत्वाचा विरोधाभास आहे. जर काम नियमात होतं, बिल नियमात होतं, तर मग पैसे का द्यावे लागले हा प्रश्न येतो. बरोबर. किंवा मग पैसे देऊन काहीतरी नियमबाह्य गोष्ट मंजूर करून घेतली का? चौकशीत या सगळ्या बाजू तपासाव्या लागतील. यामुळे संपूर्ण प्रक्रियाच म्हणजे कामांची मंजुरी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहार यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेतल्या या गंभीर आरोपांचा आणि त्याच्या वेगवेगळ्या बाजूंचा आढावा घेतला. एका ठेकेदाराने स्वतःवरचे आरोप फेटाळताना अनेक अधिकाऱ्यांवर टक्केवारीने लाच घेतल्याचा लेखी आरोप केलाय आणि डिजिटल पुरावा असल्याचा दावा पण केलाय. आता या प्रकरणात पुढे चौकशी होईल, सत्य काय ते समोर येईल अशी आशा करूया.